विज्ञानगंगा या व्याख्यानमालेतलं हे शेवटचं आणि 100वे व्याख्यान आहे. आपण 2016 साली ही व्याख्यानमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या आर्थिक मदतीतून सुरुवात केली आणि ती जवळजवळ 2024 पर्यंत चालू राहिली, 23 पर्यंत चालू राहिली. जोपर्यंत ती चव्हाण सेंटर मध्ये होत होती तोपर्यंत प्रत्यक्ष तिथं भाषणं व्हायची. मध्यंतरी करोनाचा काळ आला, 2 महिने आपण व्याख्यानं घेऊ शकलो नाही. परंतु नंतर मग आपण ऑनलाईन भाषणं सुरू केली. ऑनलाईन भाषणाचा फायदा एक असा झाला की आपल्याला परदेशी लोक सुद्धा त्याच्यामध्ये घेता आले. त्यामुळे मित्र गोत्रे असतील किंवा आणखीन आपल्याला हेमंत जोगळेकरांच्या मदतीने गरजे मराठीतले काही लोक मिळाले आणि अशा पद्धतीने आपल्याला परदेशचे व्याख्याते सुद्धा या ऑनलाईन मुळे उपलब्ध होऊ शकले. याच्यामध्ये आपण अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ अशा सर्वांची भाषणे घेतली. उदाहरणार्थ मला आठवते ते प्लास्टिक सर्जरीवरती रवींद्र थत्ते बोलले किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वरती अगदी पहिलं भाषण आपण संजय आयुकामधले त्यांचं भाषण केलं. तर नारळीकरांचं भाषण झालं, काकोडकरांचं भाषण झालं, पंडित अनिरुद्ध पंडितांचं भाषण झालं. ते झाल्यावरती आपण हवामानावरती रंजन केळकरांचं भाषण घेतलं. अशी अनेक भाषणं याच्यामध्ये झाली. TIFR मधले सायंटिस्ट याच्यामध्ये आलेले होते, BRCतले काही सायंटिस्ट होते, इतर ठिकाणचे सुद्धा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे तिथले काही सायंटिस्ट होते. अशा पद्धतीने ही व्याख्यानमाला झाली. ही व्याख्यानमाला आपल्याकडे YouTube मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कोणालाही केव्हाही संदर्भासाठी ती लागेल. 100 व्याख्यानं हा एक फार मोठा खजिना या निमित्ताने मराठी विज्ञान परिषद तयार करू शकले आणि 2023 सालापासून आपल्याला पुण्याची महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड उर्फे MKCL यांनी आर्थिक मदत दिली. त्याच्यामधूनही आपण ही व्याख्यानं पुढे चालू ठेवू शकलो. आज आपण हवामान बदल हा जो संपूर्ण जगाला भेडसावणारा विषय आहे, ह्या विषयावरती आपलेच अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचं भाषण आपण ठेवतो आहोत. त्याचं कारण असं की नुकतीच प्राध्यापक JB जोशी यांनी हवामान बदलावरती एक इंग्रजीत पुस्तक लिहिलं आणि त्याचं भाषांतर हिंदीमध्ये झालं, प्रकाशन दिल्लीत झालं, मराठीमध्ये भाषांतर झालं, प्रकाशन मुंबईमध्ये झालं आणि मला वाटतं आणखीनही काही भाषांमधून मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पुस्तक त्या अर्थाने सर्व दूर आणि विविध भाषिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. आता हवामान बदलाबद्दल नुसती चिंता व्यक्त करण्याच्या पुढे जाऊन आपल्याला ह्याच्यामध्ये सहभाग कसा नोंदवता येईल, मदत कशी करता येईल, याच्यावरती जोशी सरांचा नेहमीच भर राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने ते आजच्या भाषणामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. जोशी सर हे मसूरहून मुंबईला आले आणि या UDCT, त्यावेळेची युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, या इथं ते 4 वर्ष शिकले. नंतर तिथंच त्यांनी PhD सुद्धा केलं आणि त्याच्यानंतर 1972 सालापासून त्यांनी या इथे अध्यापनाला सुरुवात केली. ती 1999 पर्यंत आणि 1999 ते 2009 ही त्यांच्या कारकिर्दीची शेवटची 10 वर्ष ते या संस्थेचे संचालक होते आणि ह्या संचालक पदामध्ये त्यांनी या संस्थेचं एक वेगळं स्वरूप निर्माण केलं. स्वायत्त तर ती केलीच, परंतु त्याला एक अभिमत विद्यापीठाचा दर्जा सुद्धा, डीम्ड युनिव्हर्सिटी, तोही त्यांनी मिळवून दिला. आणि आता तर गेल्या जून पासून 24 सालच्या जून पासून ते या संस्थेचे कुलपती म्हणजे चान्सलर झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नजरेपुढे या संस्थेचा आणखीन चांगल्या प्रकारे कसा विकास करावा हे सुद्धा आहे. प्राध्यापक JB जोशी यांनी HBNI, होमी बाबा नॅशनल इन्स्टिट्यूट, या ठिकाणी सुद्धा सन्माननीय प्राध्यापक म्हणून काम केलं. BRC बरोबर अनेक प्रकल्प त्यांनी केले. त्यांच्या विद्यार्थ्यांची, PhD झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 116च्या जवळपास आहे.
मास्टर्ससाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणखीन ह्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी PhD साठी जे संशोधन करवून घेतलं ते जसं केमिकल रिॲक्टर्स असतील, न्यूक्लिअर रिॲक्टर्स असतील, ह्या पद्धतीने त्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, जगातल्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तसं काम करून घेतलं. तसं त्यांचा एक डोळा हा सामाजिक प्रश्न सोडवण्याकडे आहे. आणि मग त्यामधून चिलखतं कशी बनवायची किंवा द्राक्षाचे बेदाणे करताना शेतकऱ्यांना येणारे प्रश्न कसे सोडवायचे, किंवा आता कोकणामध्ये गोव्यामध्ये असलेली जी काजू सारखी, रातांबा असेल, नारळ असेल, फणस असेल, अशी जी अनेक पिकं आहेत, या पिकांमधून बराचसा भाग हा वापरला जात नाही. तो कसा वापरायचा, त्याच्यापासून नवीन रसायने काय बनवता येतील, यासाठी सुद्धा त्यांचं लक्ष आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं माणगाव जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आता कारखाना लवकरच सुरू होणार आहे. अशा दृष्टीने समाजाला उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी ते मदत करत असतात. आणि त्यामुळेच डॉक्टर माशेलकर त्यांना केमिकल इंजिनियर न म्हणतात सोल्युशन इंजिनियर असं म्हणतात. तेव्हा अशा प्राध्यापक JB जोशी हे आता हवामान बदलामुळे ओढवणाऱ्या संकटामधून आपली सोडवणूक करण्यासाठी काय सोल्युशन देतात ते आपण ऐकूया. प्राध्यापक JB जोशी सर आता त्यांच्या भाषणाला सुरुवात करतील. धन्यवाद. धन्यवाद श्री अपाम देशपांडे. खूप छान परिचय करून दिलात. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जागतिक हवामान बदल या विषयाबद्दल मी बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे हवामान बदल म्हणजे काय, तो कशामुळे होतो, आणि तो जर आपल्याला आटोक्यात ठेवायचा असेल तर काय काय करायची गरज आहे, आणि आपल्या भारत देशाने आणि जगातल्या सर्व देशांनी काय काय ठरवलंय हे करण्यासाठी, हे सर्व मी आजच्या भाषणामध्ये घेणार आहे. मागच्या 2-4 वर्षामधले जर आपण न्यूजपेपर बघितले तर अशा प्रकारच्या बातम्या येतात असं आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ, मुंबई विटनेसेस हायेस्ट सी राईज इन सी लेव्हल अमंग 15 इंडियन सिटीज, किंवा ग्लोबल वॉर्मिंग 4 डिस्ट्रिक्ट्स कुड गो बिलो द सी लेव्हल, हे टाइम्स ऑफ इंडियाचं आहे. नंतर वर्ल्ड क्रॉसेस 1.5 डिग्रीज वॉर्मिंग मार्क रेकॉर्ड नंबर ऑफ डेज इन 2023. अशा पद्धतीची जरा घाबरवून टाकणाऱ्या अशा बातम्या येत असतात, पण ते कशामुळे होतं हे मात्र कळत नाही. तर आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं असतं की पृथ्वीवरती किती किती आवरणं आहेत. ट्रोपोस्फिअर आहे 20 किलोमीटर, त्याच्या पुढं स्ट्रॅटोस्फिअर आहे 50 किलोमीटर, त्याच्या पुढे मेसोस्फिअर आहे, थर्मोस्फिअर आहे. अशी काही जाडीची आच्छादनं असतात पृथ्वीवरती. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची उष्णता ही पृथ्वीवर पडत असते. तर ही जी मी पुढची स्लाइड दाखवणार आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे मी जरा वेळही घेईन त्याच्यासाठी, आणि आपण सर्वांनी लक्ष द्यावं. मी इथं दाखवलंय की सूर्य ऊर्जा ही पृथ्वीवर पडत असते. आता ही सूर्य ऊर्जेचं जी त्या पद्धतीने पडते त्याची वेव्हलेंग्थ ही साधारणपणे 400 अँगस्ट्रॉम एवढी असते. आणि ती पडल्यामुळे पृथ्वी गरम होते, आणि कुठलीही वस्तू गरम झाली की तीही ऊर्जा अशी उत्सर्जित करते. पण उत्सर्जित करणाऱ्या ऊर्जेची जी वेव्हलेंग्थ आहे ती वेव्हलेंग्थ ही टेम्परेचर प्रमाणे अवलंबून असते. त्यामुळे ह्याची वेव्हलेंग्थ ही जास्त असते.
त्यामुळं सूर्याकडून येणारी ऊर्जा कमी वेव्हलेंग्थ असल्यामुळं पृथ्वीवर पडू शकते. पण गरम झालेली पृथ्वी थंड होण्यासाठी जी ऊर्जा पृथ्वीवरून वातावरणात जायला पाहिजे त्याला ह्या ग्रीनहाऊस गॅसेसनी बंधन पडतं आणि ऊर्जा ही अडकून राहते, म्हणून पृथ्वीचं तापमान वाढतं. मी परत एकदा सांगतो की सूर्य पृथ्वीला गरम करत असतो त्याच्या किरणांनी, पण त्याच्या किरणांची वेव्हलेंथ ही खूप कमी असल्यामुळं कसलंही ऍटमॉस्फिअर असलं, आपण समजा एका गर्दीचा विचार करू, खूप गर्दी आहे आणि तरी सुद्धा 2 फूट उंचीचा लहान मुलगा तो त्याच्यातूनच पळत पळत 2 पायामधून असं पळत पळत जाईल. तर तशा पद्धतीने सूर्य ऊर्जा ही आपल्याला मिळते. पण आता ती पृथ्वी परप्रकाशित असल्यामुळे ती ऊर्जा पाठवणार दुसरीकडे. तर ती पाठवताना मात्र त्याची वेव्हलेंग्थ वाढते तापमानामुळं. हा फिजिक्स मधला नियम आहे. त्यामुळं ही पृथ्वीने पाठवलेली ऊर्जा ती बाहेर न गेल्यामुळं परत येते आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं तापमान म्हणजे आता जवळजवळ 1750 पासून आजपर्यंत अंदाजे 1 डिग्रीनी वाढलंय. आणि हे असंच जर आपला ग्रीन हाऊस गॅस म्हणजे जे मी आवरण म्हणालो, त्या आवरणाच्या पुढे ऊर्जा जाऊच शकत नाही पृथ्वीने उत्सर्जित केलेली, तो जर प्रमाण जर आपण वाढवत राहिलो तर जास्तीत जास्त प्रमाण सूर्याच्या ऊर्जेचं पृथ्वी शोषून होईल आणि तापमान ते वाढत जाईल. ह्याला तापमान वाढीचं खरं कारण हे की सूर्य पाठवतो, पृथ्वी परत पाठवायचा प्रयत्न करते. जर कार्बन डायऑक्साईड मिथेन वगैरे नसले तर काही प्रश्न नव्हता. त्यामुळे 1750 पर्यंत काहीही प्रॉब्लेम नव्हता. जेवढे CO2 प्राण्यांनी किंवा माणसांनी तयार व्हायचा कार्बन डायऑक्साईड उच्छ्वासामुळं, ते झाडं पानं फुलं ते घेऊन हरितद्रव्य तयार करायचे आणि सगळ्याचं साधारण 170 ते 270 असं पार्ट्स पर मिलियन एवढं कॉन्सन्ट्रेशन असायचं. तर त्यामुळं हा जो बॅलन्स आहे निसर्गाचा तो बॅलन्स साठला जायचा आणि तापमान वाढीचा त्यावेळेला प्रश्नच नव्हता. आता 1750 नंतर आपलं यांत्रिक युग तयार झालं, त्याच्यामुळे कारखाने तयार झाले आणि कार्बन डायऑक्साईड मिथेन असे जे हरितद्रव्य गॅसेस आहेत ते बाहेर पडायला लागले. तेच मी आता तुम्हाला दाखवतो की आपण जी ऊर्जा तयार करतो, आपल्या घराघरात ऊर्जा येते, त्याची जी पॉवर स्टेशन्स असतात त्याच्यातून 1 किलो कोळसा जाळला तर जवळजवळ 1.5 किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. असं कोळसा वापरून वीज तयार करणं किंवा कोळसा वापरून वाफ तयार करणं वेगवेगळ्या कारखान्यामध्ये, याच्यामुळं 76% जो आपल्याला तापमान वाढीचा त्रास आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड 76% भाग घेतो. मग त्याच्यानंतर येतो मिथेन. तर मिथेन ज्या वेळेला पिकं आपण घेतो, मुख्यतः तांदूळ, की जिथं पाणी असतं आणि पाण्यातून पिकं बाहेर पडतात त्यावेळेला ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्या तळाशी कमी असतं आणि अनॅरोबिक डायजेशन होऊन त्याच्यातून मिथेन बाहेर पडतो. असा बाहेर पडलेला मिथेन हा पण हरित गॅस आहे. तसंच नायट्रस ऑक्साईडचे खत कारखान्यातून निघतं आणि आपण जे फ्रीज किंवा एअर कंडिशनर वापरतो त्याच्यात फ्लोरीन गॅसचा उपयोग करतो आणि त्याच्या उत्सर्जनाने सुद्धा हे तापमान वाढ होते. परत एकदा सांगतो की हे जे बाहेर पडलेले वायू आहेत ते आपल्या वातावरणात मिसळतात आणि पृथ्वीने पाठवलेले उत्सर्जित केलेले किरण हे हे अडवून ठेवतात आणि ते अडवून ठेवल्यामुळं आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतं. आता कार्बन डायऑक्साईड हा जो महत्वाचा 75% आहे, तर कोणते देश हे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात? तर चीन हे 10 बिलियन टन, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, म्हणजे 1000 कोटी टन हे चायना करतं. युनायटेड स्टेट्स 4 ते 5,
भारत 2. पण बरेच देश आहेत. पण एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की चीन, अमेरिका आणि भारत हे सगळ्यात हे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहेत. चायना पुढे, त्याच्या पाठोपाठ अमेरिका, त्याच्या पाठोपाठ भारत, आणि मग खाली सगळे ब्राझील, साऊथ आफ्रिका हे खालचे देश झाले. आपल्या देशामध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो कशामुळे तयार होतो, तर पहिला म्हणजे आपली जी ऊर्जा निर्मितीचे कारखाने आहेत, थर्मल पॉवर प्लांट्स, त्याच्यातून सगळ्यात जास्त तयार होतो. त्याच्यानंतर कुठं कुठं थर्मल पॉवर प्लांट मध्ये ऑइल पण वापरतात, पण बॉयलर्स, इंडस्ट्रियल बॉयलर्स मध्ये तेल वापरतात. किंवा नंतर सिमेंट प्लांट मध्ये खूप ऊर्जा लागते आणि तिथे गॅस वापरतात. किंवा आपण स्वयंपाकघरामध्ये पूर्वी 28 ते 30% ऊर्जा लागायची चुली वापरण्यासाठी, पण आता चुली जाऊन चांगलं इंधन आपण वापरतो, पण ते इंधन जाळलं की तरीही कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजे हा जो गॅस सिमेंट फ्लेअरिंग आहे, त्या गॅसमध्ये घरचा स्वयंपाक पण आहे इन्क्लुडेड, आणि ऑइल आणि कोल. तर कोळशाचे कारखाने मात्र अजून भारतामध्ये भरपूर आहेत. हो 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 हो, एकच सेकंद, माझी पुढची स्लाइड मला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण म्हणजे सर एस्केप बटन दाबून परत Escape. एकदा, हा, आणि मग पेज डाऊन करा. मग होईल. नाही तर मी जाऊ बाबा. हा तू जा, जातो. घेऊन जा, मला जर वेळ लागेल. ठीक आहे, झाला नव्हतो. किल्ली घेऊन जा गाडीची, किल्ली घेऊन जा. याच्यावर करता येईल का? तो माझा नवीन तो माझा ए ताक. झालं झालं. हा, चालू झालं. हा. अशी संकट वारंवार येत असतात. मोठं संकट हे जागतिक तापमान वाढ हे मोठं संकट आहे, आणि ते समजून सांगत असताना बारीक बारीक संकट येत असतात. त्यातलं एक झालं. आता ही महत्वाची स्लाइड आहे की 1750 नंतर आपण एक म्हणतो की एक यंत्रयुग आलं आणि नवीनच तप सुरू झालं. पण त्याच वेळेला हे जे कार्बन डायऑक्साईड आहे 1750 पासून, तो हळूहळू वाढत वाढत आता त्यांनी इतका वेग धरला 1950 नंतर, मागच्या 75 वर्षामध्ये हे एकदम वेगानं वाढतंय. आणि जवळजवळ त्यावेळेला 280 होतं, ते 540च्या जवळ, म्हणजे दुप्पट होण्याच्या दिशेने आपण चाललोय कार्बन डायऑक्साईडच्या. एक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं एक प्रोफेसर मनाबे म्हणून अमेरिकेतले शास्त्रज्ञ होते, त्यांनी एक मॅथमॅटिकल मॉडेल लिहिलं की जर कार्बन डायऑक्साईड वाढला तर किती किरण परत येतील, परावर्तित होतील, आणि त्याच्यामुळं किती तापमान वाढेल, याचं त्यांनी सोपं असं पेन्सिल आणि कागद धरून एक मॉडेल तयार केलं. आणि त्याचा त्यांनी निष्कर्ष असा काढला की जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीच्या तापमान वाढीचा अंदाज वर्तवल्याबद्दल, तो किती, तर कार्बन डायऑक्साईडची पातळी निम्म्यावर आली तर 2.28
एवढं तापमान कमी होईल. पण जर जी काही कार्बन डायऑक्साईडची पातळी आहे ती दुप्पट झाली तर 2.36 शतांश एवढ्या सेल्सिअसनी ती वाढ होईल. पण हे कॅल्क्युलेशन इतकं प्रभावी ठरलं की त्यांना 2021 सालचा नोबेल पारितोषिक मिळालं. इतका तो परिणाम आहे कार्बन डायऑक्साईडचा. इथं तेच ग्राफिकली दाखवलंय की कशी ती वाढ होत असते. आता हेच ग्लोबल एअर सरफेस टेम्परेचर हे 1.4 हे ऑलरेडी वाढलंय आणि आपण समजा काहीच केलं नाही तर 4.4 डिग्रीनी ते वाढणार आहे. म्हणजे किती? ऑलमोस्ट 3 पटीपेक्षा जास्त. जर पाऊस जर बघितला तर तो 2.5 पटीने वाढेल आणि नंतर काही वर्षांनी तो 8 पटीपेक्षा जास्त होईल. म्हणजे 3.5 पट त्याचा परिणाम वेगाने वाढणार आहे. सी लेव्हल म्हणजे समुद्राची पातळी 38 सेंटीमीटर वाढेल आणि काहीच काय नाही केलं तर 77 सेंटीमीटर वाढेल. म्हणजे साधारण 2 पटीचा आपल्याला त्रास भोगावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आर्क्टिक आणि अंटार्क्टिक मध्ये बर्फ आहेत ते 2.5 किंवा 24 लक्ष किलोमीटर स्क्वेअर एवढं बर्फ वितळेल आणि काहीच नाही केलं तर 300 लक्ष म्हणजे 8 पट बर्फ वितळेल. काही केलं तर आणि काही नाही केलं तर. केलं तरी प्रॉब्लेम आहेच, कारण आतापर्यंत आपण इतके उद्योग केले आहेत आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन आणि फ्लोरिनेटेड गॅस सोडलेत. तर आता आपल्याला म्हणजे पुढे जाणं तर नक्कीच महत्वाचं नाहीये, उपयोगी नाहीये, त्रासदायक आहे, पण आहे ह्याच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता हा जर कार्बन डायऑक्साईड हवेत आहे आणि एक घटकाभर आपण जागतिक तापमान वाढ हा विषय बाजूला ठेवला आणि मनुष्य आणि प्राणी जीवनावरती कसा परिणाम होतो या कार्बन डायऑक्साईडचा एवढाच विषय घेतला तर 1000 ppm कार्बन डायऑक्साईड हवेत असेल तो साधारण 200-300 आता जास्तीत जास्त 400 पर्यंत होईल तो. पण त्याच्याऐवजी 1000 झाला तर हेल्थ इफेक्ट्स साधारण नसतात, म्हणजे आपली प्रकृती ठीक राहते. पण 1000 ते 2500 ppm झाला तर ते पुढं काय काय त्रास होऊ शकतो, फटीग, लॉस ऑफ फोकस, कॉन्सन्ट्रेशन, अनकम्फर्टेबल, स्टफी फिलिंग. 2500 पेक्षा जास्त घेतलं तर डोकेदुखी, ड्राउझीनेस, टायर्डनेस. 5000 ppm ते 40,000 ppm इथपर्यंत CO2 गेला तर ओशा रिक्वायरमेंट्स ज्या आहेत जागतिक त्याच्याही आपण पुढे जातो. आणि सिव्हिअर हेडेक्स, स्लाइट इंटॉक्सिफिकेशन म्हणजे जणू जणू आपण थोडं थोडं विष पितोय अशा पद्धतीने तो आपण मार्गक्रमणा करत असतो. आणि शेवटी जर 1 लक्षापेक्षा जास्त गेलं तर आपण जवळजवळ सगळेच बेशुद्ध पडणार आणि त्याच्यातून कोमात जाऊन देर विल बी अ रिस्क ऑफ डेथ. असं ते CO2चं एनिवे त्याचे परिणाम आहेतच. आता ह्या ग्राफ मध्ये कसं दाखवलंय बघा की आता साधारण आपण इथे आहोत आणि इथेच जर आपण कृती करायला सुरुवात केली की हवेतला CO2 मिथेन कमी करायला सुरुवात केली आत्ताच, तर मग आपण आत्ताच्या तापमानापेक्षा 0.9 ते 2.3 डिग्री सेल्सिअस एवढं कमी करू शकू 2100 पर्यंत. पण ती ऍक्शन घ्यायला वेळ लावला आणि 2040 ला ऍक्शन घेतली तर मग मात्र त्यालाच भरपूर वर्ष लागतील. मग अजून उशीर लावला तर मात्र अजून ते तापमान वाढ होईल आणि काहीच नाही केलं तर 3.2 to 5.4 हे असं मॅथमॅटिकल मॉडेल सांगतं की केव्हा ऍक्शन घेतली आणि किती ऍक्शन घेतली तर तापमान वाढ आपली होणार आहे. तर आपण खूप नेट झिरो असा शब्द ऐकत असतो, तसा ह्या शब्दाचा अर्थ सोपा बघितला की हे समजा भांड आहे, हे पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीमध्ये समजा काही पद्धतीने ग्रीन हाऊस गॅसेस येत आहेत तर ते CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड असे ते गॅसेस येत आहेत आणि ह्या भांड्यामध्ये
ते गॅसेस कमी करण्याची आपण यंत्र वापरली की ज्याच्यामुळं बाहेर जाणारा जो CO2 आहे तर तो CO2 त्याच्यामुळं तापमान वाढ ही 1.5 डिग्री म्हणजे हे जे आपल्याला म्हणजे ठीक आहे असं वाटतं तिथपर्यंत राहू शकतं. ह्याला आपण नेट झिरो असं म्हणतो. म्हणजे किती तयार करतो आपण नवीन तेवढंच आपण काढून घ्यायचं वातावरणातून, याला नेट झिरो म्हणतात. तर त्याचं साध्य करण्यासाठी 2 मार्ग काय आहेत? हा अगदीच कॉमन सेन्स आहे. उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट करा आणि त्याचबरोबर हरितगृह वायूंना निष्प्रभ करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी काही पद्धतींचा वापर करा. साधारण दर 2 वर्षांनी जागतिक परिषद भरली जाते या विषयावर विचार करायला आणि सगळ्या देशांचे प्रमुख हे तिथे येतात आणि वचनं देतात की हे जागतिक तापमान वाढ थांबवण्यासाठी आपण काय करावं काय. तर एक पॅरिसला झाली साधारण 3 वर्षापूर्वी आणि त्या करारासंदर्भात आपल्या माननीय पंतप्रधानांनी काय कबूल केलं की 2030 म्हणजे अजून 5 वर्षामध्ये प्रत्येक GDPच्या उत्सर्जनाची तीव्रता 2005च्या पातळीच्या 33 ते 35% कमी करणे. म्हणजे जेवढं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होत असतं त्याला आपल्या लोकसंख्येने भागलं की एक अंक येतो की किती आपण प्रतिमानशी प्रतिवर्षी कार्बन डायऑक्साईड बाहेर पाठवतो. तर आपल्या पंतप्रधानांनी कबूल केलंय की त्याची जी पातळी होती 2005 ला त्याच्या 33 ते 35% आम्ही कमी करू 2030 पर्यंत पुढच्या 5 वर्षात. दुसरं असं कबूल केलंय की 2030 पर्यंत 40% जीवाश्म मुक्त वीज निर्मिती क्षमता. जीवाश्म ऊर्जा म्हणजे जे आपल्याला पृथ्वीच्या पोटातून आपण खनिज तेल काढतो किंवा कोळसा काढतो, ही 2 महत्वाची ही जीवाश्म इंधनं आहेत. तर जी काही आपण आता ह्याच्या पुढे ऊर्जा करणार पुढच्या 5 वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये 40% ही कोळसा आणि खनिज तेल ह्याच्यामधून करणार नाही असं कबूल केलंय. आणखीन काय कबूल केलंय की जेवढा कार्बन डायऑक्साईड हवेत भारत पाठवतो तर त्याच्यापैकी 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य अतिरिक्त कार्बन सिंक तयार करणे. म्हणजे तेवढा कार्बन डायऑक्साईड हवेतला काढून घेऊ आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने. तर ह्या विषयात मी पण काम करतो. कुणाला जर जास्त माहिती पाहिजे असेल तर मी जरूर आनंदाने सांगेन. आता आणखीन एक अशीच ऊर्जेची परिषद झाली आणि त्यालाही पंतप्रधान गेले होते आणि सगळ्या जगाचेच पंतप्रधान आले होते. तर आता तिथं काय कबूल केलंय आपण की 2030 पर्यंत भारत 500 गिगावॉट म्हणजे आपल्याला किलोवॉट माहिती आहे, मेगावॉट माहिती आहे, मग गिगावॉट 500 गिगावॉटची बिगर जीवाश्म उष्णता क्षमता गाठेल. म्हणजे कोळसा आणि तेल न वापरता जवळजवळ 500,000 मेगावॉट एवढी ऊर्जा कोळसा न वापरता आम्ही करू. दुसरं काय लिहिलंय की 50% ऊर्जा 2050 पर्यंत ही अक्षय ऊर्जा. अक्षय ऊर्जेचं आपल्याला माहिती आहे की ती आपले पवनचक्की आहेत किंवा सौर ऊर्जा आहे किंवा समुद्रापासून तयार होणारी ऊर्जा आहे किंवा जमिनीत खूप गरम पाणी असतं त्याच्यातून होणारी ऊर्जा आहे. तर ह्या ऊर्जाच्या साह्याने आपण 45% एवढी त्याची तीव्रता कमी करू. भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता. अर्थव्यवस्था म्हणजे काय की आपण समजा माझं आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न $2,500 आहे पर पर्सन पर इयर. तर ते जर 2500चं 3000 करायचं असेल, हा मुद्दा मी परत एकदा प्रकर्षाने मांडेन. तर हे करत असताना नेहमी ऊर्जा जास्त लागत असते.
तर आपल्या पंतप्रधानांचं म्हणणं असं की हे दरवर्षी लागणारी जी ऊर्जा आहे आणि त्याच्यातून लागणारा कार्बन डायऑक्साईड आहे तो आम्ही 45% कमी करू आणि 2070 सालापर्यंत भारत नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करेल. म्हणजे त्या वर्षाच्या पुढं कुठल्याही कारणासाठी आपण जर कार्बन डायऑक्साईड तयार केला तर तो हवेतला कार्बन डायऑक्साईडचा विनाश करण्याचं आम्ही हमी देतो. तर आता पंतप्रधानांनी दिली म्हणजे आपण सगळ्याच नागरिकांनी ही काय म्हणू हे हे एक प्रकारचं वचनबद्ध आहोत आपण, वचनबद्ध. आणि इथं 5 मुद्दे आहेत. तर त्याला पंतप्रधान पंचामृत किंवा 5 अमृत बिंदू असं म्हणतात की मग आपण जागतिक तापमान वाढीला व्यवस्थित मदत केली असा त्याचा अर्थ होतो. आता हा आपण काय काय करणार आहोत 2021 पर्यंत नवीन कोळशावर आधारित अप्रूव्ह करायचं नाही. 2025 पर्यंत आत्ताचे जे बॉयलर्स आहेत ते जर कोळशावर ह्याच्यावर वापरू असं म्हणलं तर 2025 नंतर त्याला परवानगी सरकार देणार नाही. आता जे आपण वचनं दिली आहेत ती वचनं पाळणार कशी? तर ते अशा पद्धतीने पाळणार की 21 नंतर कोल बेस्ड कुठल्याही वीज जिथे तयार होते त्या पॉवर प्लांट्सना परवानगी नाही. 2025 नंतर बॉयलरना परवानगी नाही. तुम्ही दुसरं काही जाळा. 2030च्या नंतर युनिव्हर्सल एनर्जी ऍक्सेस म्हणजे सगळ्या ज्या नवीन इमारती असतील त्याला झिरो कार्बन त्यांनी करावं अशी टेक्नॉलॉजी आम्ही 2030 पर्यंत तयार करू. 60% ग्लोबल कार सेल्स एवढ्या इलेक्ट्रिक होतील. 60% कार्स. मोस्ट अप्लायन्सेस अँड कूलिंग सिस्टीम सोल्ड आर बेस्ट इन क्लास. म्हणजे थोडक्यात आपलं फ्रीज असतो किंवा इतर जी आपण उपकरणं वापरतो ती 5 स्टारच वापरणार, त्याच्या खालची नाही वापरणार. 50% हेवी ट्रक्स विल बी इलेक्ट्रिक. ऑल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मोटर सेल्स आर बेस्ट इन क्लास. असं ते आपण कबूल केल्यानंतर हे अशा पद्धतीने जो तो परिणाम साधतोय. म्हणजे आपलंच वचन आपण खरं करण्यासाठी आपण हे करतोय. 50% एक्झिस्टिंग बिल्डिंग रिट्रोफिटेड टू झिरो कार्बन. आणि अशा पद्धतीच्या 10 शपथा आपण घेतल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता ते कार्बन डायऑक्साईड कमी करायचा किती? म्हणजे आपण जगात 300 म्हणजे 3रा नंबर जरी असला तरी जर लोकसंख्येने भागलं तर इथं तुम्हाला दिसेल की भारत समजा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असेल तर UK म्हणजे इंग्लंड 4x करतं, चीन पण 4x करतं, फ्रान्स 5x करतं, रशिया 6x करतं आणि आइसलँड 22x. आपल्यापेक्षा 22 पट ते कार्बन डायऑक्साईड पर पर्सन पर इयर असं ते उत्सर्जित करत असतात. माहिती म्हणून सांगितली ही स्लाइड. तर काय व्हायला पाहिजे? वेगवेगळ्या देशांनी याच्यावरती खूप संशोधन केलंय. तर 2017 साली जेवढी ऊर्जा तयार व्हायची त्या देशामध्ये त्याच्यातून प्रत्येक युनिट ऊर्जेला किती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित व्हायचा. तर अमेरिकेमध्ये 1 युनिट इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण 9, 10, 11 रुपये मोजतो त्याच्यामध्ये 470 ग्रॅम CO2 हा बाहेर पडत असेल. चीनमध्ये तोच 680. म्हणजे ते त्यांचे पॉवर प्लांट्स तेवढे एफिशियंट नाही आहेत. इंग्लंडमध्ये 350 आणि एकदम फ्रान्समध्ये आलो तर ते 90च. कारण यांची जवळजवळ 68% ऊर्जा ही न्यूक्लिअरनी तयार केली जाते.
चीनमध्ये 2.2, UK मध्ये, इंग्लंडमध्ये 15%. त्यामुळं त्यांचं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन फक्त 90 आहे. पण सगळ्या जगांनी मिळून कुठपर्यंत आणायचं आहे, तर इंग्लंड हे अमेरिकेनी 11 पर्यंत आणायचं, 470चं 11 पर्यंत. चीननी 680चं 14 पर्यंत आणायचं, 24 पर्यंत आणायचंय. युकेनी 11 पर्यंत आणायचंय, फ्रान्सने 11 पर्यंत आणायचंय. आता आपलंच एवढं भारी आहे 815, त्या आपण आता कसं करतोय ते बघायचं. पण MIT हे जे प्रसिद्ध विद्यापीठ आहे जगातलं, त्यांनी असं दाखवून दिलंय की 11, 24, 11 असे जे काही आकडे आहेत, त्या आकड्यांनी काम भागणार नाही. आपल्याला काही वर्षातच त्याच्यातून सुधारणा करून 1 ग्रॅम पर किलोवॉट आवर एवढा CO2 उत्सर्जित करता येईल. तर आता हे मार्ग कुठले कुठले कमी करण्याचे? जर कोळसा वापरतच राहिलो तर 820 ग्रॅम निघणार. कोळसा आणि बायोमास एकत्र केला तर 740. नॅचरल गॅस वापरला म्हणजे मिथेन तर 490 ग्रॅम पर युनिट. 230 ग्रॅम नुसता बायोमास वापरला तर, सोलार PV वापरलं तर 48 ग्रॅम. असं ते ज्या वेळेला आपला देश ठरवेल की कुठल्या कुठल्या स्रोतामधून आपल्याला ऊर्जा मिळवायची आहे आणि बेरीज करायची आहे, तर प्रत्येक स्रोतातून किती कार्बन डायऑक्साईड निघतो हे मी दिलंय. म्हणजे मग कोणीतरी असं ठरवेल की जिओथर्मल मधून 25%, न्यूक्लिअर मधून 25%, विंड मधून 5% आणि बायोमास मधून राहिलेले 25%. पण कोळशाला आणि तेलाला मात्र हातच लावायचा नाही. तर असं जर बेरीज केली आपण, तर मग आपण वचनपूर्ती करू शकू त्या ह्याची. पण इमिजिएट काय आहे, तर आपण जर हे सांभाळलं नाही, म्हणजे जे जगाने आपल्याला सांगितलं किंवा आपणच वचनबद्ध आहोत, हे जर आपण केलं नाही, तर 7 लक्ष कोटी रुपयाचा आपल्याला तोटा आहे. याचं कारण काय आहे की आता सगळ्या जगाने वचनबद्धता तर केली आहे, तर त्या वचनबद्धतेला जर तुम्ही अनुसरून काही कार्य नाही केलं तर तुम्हाला कर बसणार. आणि ते कर इतके आहेत की आपला जो माल परदेशी जातो, त्या परदेशी मालापैकी 7 लाख कोटी रुपये आपल्याला तोटा होतो. पण आपण जर आपल्या वचनाप्रमाणे वागलो तर मात्र 2.9, जवळजवळ 3 लक्ष कोटीचा आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे मिळवायची. तर ही मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर आपण त्या दिशेने जाऊ. आता कसं आहे बघा, म्हणजे मुद्दे कसे येतात शास्त्रज्ञांच्या समोर. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर जागतिक तापमान वाढ आहे, पण वीज नसेल तर प्रगती नाही. म्हणजे भारतासारख्या देशाला विकसित राष्ट्र होण्यासाठी सलग 25 वर्ष दरवर्षी 7.6% दराने विकास होणे आवश्यक आहे. आणि सध्याच्या अंदाजानुसार भारताचे दरडोई उत्पन्न $2,500 आहे. परंतु जागतिक बँकेच्या मानकानुसार जर आपल्याला 21,664 एवढं जर दरमानशी उत्पन्न पाहिजे असेल, तर तो तितका आपल्याला वीज निर्माण करायला लागेलच. आणि रिझर्व्ह बँकेच्या संशोधनानुसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP चक्रवाढ व्याज दर हा 7.6 असेल. हे मी आकडे ह्याच्यासाठी दाखवले की आपण अविकसित म्हणजे विकसनशील म्हणू, पण गरीब आहे राष्ट्र. तर त्या गरिबीतून बाहेर काढायचं असेल म्हणजे पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे. दरडोई उत्पन्न वाढवायचं म्हणजे विकास दर वाढवायचा आहे. विकास हा फक्त ऊर्जेनेच होतो, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड तितका बाहेर पडणार. तर त्याचं आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आपल्या देशाला प्रगत करायचं असेल तर जागतिक तापमान वाढेला जे काही आपण वचनं दिली आहेत त्या वचनाप्रमाणे अनुसरून मगच वाढ करता येईल, हा महत्वाचा संदेश आहे. हे मी मुद्दामून दाखवलंय की 1962 साली
हा 1962 साली एवढं होतं पर कॅपिटा इन्कम, आणि ते आपल्याला पर कॅपिटा इन्कम जवळजवळ 10,000 न्यायचं आहे जर आपण विकसित राष्ट्र असू तर. आणि आता आहे त्याच पद्धतीने आपण कारखानदारी वाढवली तर कार्बन डायऑक्साईड हा तिथपर्यंत जाईल, इथपर्यंत जाईल. म्हणजे महत्वाचा पॉइंट मी आता जे सांगतोय त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की जर आपल्याला प्रगती पाहिजे असेल, ही प्रगती पाहिजे आणि इथेच थांबलो तर इतका CO2 वाढेल. त्याच्यापेक्षा प्रगती आपण पुढे इथपर्यंत नेली तर इतका CO2 वाढेल, इथपर्यंत नेली तर इतका CO2 वाढेल. त्यामुळं प्रगती आणि कार्बन डायऑक्साईड निर्मिती होण्याचं प्रमाण सारखंच आहे आत्ता, जर शास्त्रज्ञांनी नवीन शोध नाही लावले तर. आता ह्या ग्राफमध्ये असं दिलंय की आपले पंतप्रधान म्हणतात की आपण $35 ट्रिलियन म्हणजे विकसित देश होणार आहोत पुढच्या 20 वर्षामध्ये. तर आता 3.5 ट्रिलियन एवढाच आहे, आणि तरी सुद्धा आपण CO2 उत्सर्जित करतो, आणि ते 3.5 टनापासून 35 टन जायचं आहे, $35 ट्रिलियन. आणि हे CO2चं उत्सर्जन जे पर कॅपिटा इन्कम आहे, जेवढी आपली प्रगती आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये आहे. तर एका बाजूला विकास दर राखायचा आणि दुसऱ्या बाजूला कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करायचं नाही, असं हे भव्य दिव्य काम आपल्याला सगळ्या शासनाला मिळून मात्र करावं लागणारच आहे. आणखीन काय आहे, भारताचं शहरीकरण 2012 मधील 31% 2047 मध्ये 51% वाढणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची ऊर्जा 16% 34% वाढणार आहे. ऊर्जा क्षेत्रात आपली अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. अमेरिकेत 80% अधिक अमेरिकन लोकांनी विमान प्रवास केलाय, आणि आपल्या इथं 90% जास्त लोकांनी विमान प्रवास केला नाही. आपण जर विकास म्हणजे विमान प्रवास, टीव्ही आणि रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर असं धरत असू तर हे सगळं करावं लागेल. लोकांना घरगुती पातळीवर वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर सारख्या घरगुती उपकरणांची मालकी तुलनेने कमी आहे आता, 15 ते 30%. आपण विकसित झालो तर जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हा एअर कंडिशनर येणार आहे. म्हणजे तर आता हे म्हणून कोल ते न्यूक्लिअर असं हे जगभर संक्रमण चालू आहे. म्हणजे यांनी अमेरिकेमध्ये 30% कोळशावर आधारित पॉवर प्लांट्स रिटायर करून टाकले ऑलरेडी. तर त्यातले 35% रियूज म्हणजे CO2 कमी करेल अशा पद्धतीने केले. आणि रिपॉवर म्हणजे त्याच भागामध्ये जर न्यूक्लिअर लावलं म्हणजे ह्या कोल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये बरीचशी मशिनरी सारखी असते, तर ती सारखी असलेली मशिनरी ठेवायची आणि ज्याच्यातून कार्बन डायऑक्साईड निघतो ती मशिनरी मात्र घालवून टाकायची. अशा पद्धतीने ते करतायत. आणि आता कसं होणार आहे, सगळ्या जगाचा विचार केला तर न्यूक्लिअर ही सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीचं स्थान राहणार आहे. जवळजवळ 80,000 टेरावॉट इतकं हे, आणि हायड्रोनी 60,000 राहील, विंडनी 5,000 राहील, सोलारनी 2-3,000 राहील, आणि अदर रिन्युएबल 7-8,000 टेरावॉट्स. मला ह्याच्यातून हे अतिशय महत्वानी आणि प्रकर्षाने सांगायचं आहे की सोलरला जगामध्ये आता पर्याय नाही, आणि आपल्यालाही पर्याय नाही. आणि त्याच्यासाठी लागणारे जे रिॲक्टर्स आहेत, स्मॉल पॉवर प्लांट्स अँड मायक्रो पॉवर प्लांट्स अँड नॅनो पॉवर प्लांट्स, तर आपल्या देशातच त्याची निर्मिती, त्याचं संसाधन, त्याचा विकास हे सगळं करावं लागेल. नाहीतर इतर गोष्टीप्रमाणे इथं जर 1 मेगावॉट आपण तयार केलं तर 10 ते 12 कोटी रुपये लागतील, आणि जगातून आणला तर 40 कोटी रुपये तरी नक्की लागतील. आणि आपल्या देशाला, म्हणून माझं तरुण मित्रमैत्रिणींना आवाहन आहे की तुम्ही सगळी जण ह्या संशोधनाच्या क्षेत्रात उतरा. हा विषय मी ऊर्जेचा सांगतोय, पण मी जर दुसऱ्या विषयावर भाषण दिलं
तर हे जवळजवळ असंच आहे की आपला देश हा विकत घेतो सगळं आणि आपलं आपण बनवत नाही. तर आणि हे संशोधन करताना खूप मजा असते. तर ती मजा पण घ्या, संशोधन पण करा आणि भारताला आपण खरंच स्वतंत्र बनवूया. मी हे परत परत सांगेन. तर हे डिकार्बोनायझेशन करायला मार्च 12, मार्च 17 हे कसे आपण वचनबद्ध आहोत हे मी परत एकदा दाखवलंय. It is envisaged that energy intense industries such as steel will grow. at the moment will आपल्याला ऊर्जा अजून पाण्याच्या दृष्टीने आपल्याला बराच त्रास भोगावा लागणार आहे आणि ऊर्जा वापरून समुद्राचं पाणी गोड करणं ह्याला पण ऊर्जा आपल्याला लागणार आहे. तर आता हे जर बघितलं तर पहिला ग्राफ ही आत्ता आपली जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या आहे. ती वाढत 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 साधारण 160 कोटी पर्यंत जाईल, पण नंतर ती स्थिर राहील. आणि आत्ता ज्या पद्धतीने आपलं दरडोई उत्पन्न आहे किंवा ज्या पद्धतीने आपण जीवन जगतो, तर त्याप्रमाणे नुसत्या लोकसंख्या वाढीने इतकी ऊर्जा तयार करावी लागेल. पण जर आपण प्रगत व्हायचं ठरवलं तर ती एवढी इतकी ऊर्जा लागेल. मी परत परत काय सांगतोय की कार्बन डायऑक्साईड, मिथेन, फ्लोरिनेटेड गॅस आणि नायट्रोजन ऑक्साईड हे आपण सोडत असतो आणि ते विकासासाठी आवश्यक आहे. हे सोडणं एका पद्धतीने कमी प्रमाणावर आणणं आणि तरी सुद्धा विकास दर 7-8% ठेवणं, तर ह्याच्यामध्ये आपली कारखानदारी आपल्या देशांनी तयार केलेल्या संशोधनावर आधारित ठेवली आणि हे प्रमाण कमी केलं की ज्याच्यामुळे हे पैसे अगदी स्वच्छ उदाहरण म्हणजे हे जे न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत ते जर आपल्या देशात आपण केले आणि ते करू शकतो, कमी खर्चात करू शकतो, तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं तीव्रता खूपच कमी होईल आणि सगळी ऊर्जा आपल्याला न्यूक्लिअरनी करता येईल. जर न्यूक्लिअरचा जर पॉवर प्लांट बसवला तर खरी ऊर्जा तो किती देतो? तर न्यूक्लिअर बसवलं तर 2100 देतो वर्षामध्ये. तो कोलचाच बनवला तर 1500 देतो. नॅचरल गॅसचा बसवला तर 1000 देतो. हायड्रो इलेक्ट्रिक बसवला तर 955 देतो. आणि जर सोलार पीव्ही बसवला तर 360 किंवा 450. म्हणजे आपण खर्च करताना 100 मेगावॉटचा बसवायचा, पण मिळतं किती? 360 ते 400 सोलर फोटोव्होल्टाईक, ज्याचं आपण मोठ्या प्रमाणावर कौतुक करतो. तर ते कौतुक आपण करत राहावं, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की न्यूक्लिअर हे जवळजवळ 7 ते 8 पटीने खरी ऊर्जा दिवस रात्र देते आणि ही देत नाही. भारतामध्ये किती पोटेन्शियल आहे ऊर्जेचं, इथं मी फारच थोडक्यात सांगतो. ह्या स्लाइड मध्ये माहिती खूप आहे. जवळजवळ 10,000 मेगावॉट हे आपल्या देशात जेवढं इंधन आहे त्याच्यावरून आपण ऊर्जा तयार करू शकतो. 10,000 मेगावॉट. तर ते त्याच्यातलं जे इंधन आहे ज्याला आपण स्पेंट इंधन म्हणतो त्याच्यामध्ये प्लुटोनियम असतो. तर तो प्लुटोनियमचा वापर करून फास्ट ब्रीडर तयार करता येतो आणि फास्ट ब्रीडर रिएक्टरचा मिनी रिएक्टर किंवा स्मॉल रिएक्टर हा तयार झाला आणि गेली 10-15 वर्ष याचं तंत्रज्ञान आपल्या ताब्यात आहे. आणि अंतिम टप्पा म्हणजे जर हे फास्ट ब्रीडर मध्ये ते प्लुटोनियम नावाचं फ्युएल वापरलं की परत एनरिच्ड युरेनियम मिळतं आणि आपल्या देशामध्ये एवढा अणुभट्ट्यांचा विकास व्हायची शक्यता आहे झिर्कोनियम वापरून की जवळजवळ 14 म्हणजे ऑलमोस्ट आपण अंदाज करू त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा आपण तयार करू शकू. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा प्रश्न आपण संपूर्ण आपल्या हातात आणू, आपल्या देशाचा विकास करून आणू. हा एक स्मॉल रिएक्टरचं मी चित्र दाखवलंय की इथं ते
ऊर्जा तयार होते आणि ते पाणी गरम होतं आणि गरम झालेलं पाणी त्याच्यातून वाफ काढली जाते आणि ते वाफ टर्बाईनला जाऊन ती ऊर्जा तयार असते. हे एक स्मॉल रिएक्टर आहे. तर हे जे स्मॉल रिएक्टर आहेत त्याचा मी फायदा अगदी पूर्ण स्लाइड न वाचता सांगतो की एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांट बसवायचा असेल, समजा 20 कोटी एका मेगावॉटला लागले आणि 1,000चा बनवायचा आहे, तर 20,000 कोटी लागतात. 20,000 कोटी आपण सरकारकडून किंवा बँकेकडून घेतो. त्यांचं 6-7% व्याज आहे आणि पॉवर प्लांट तयार होऊन वीज लोकांना द्यायला 7 ते 8 वर्ष लागतात. म्हणजे 8 वर्ष जे काही आपण 10,000 कोटी घेतले ते जवळजवळ इक्विव्हॅलंट ते आपले 17-18,000 कोटी झाले. त्यामुळे त्यात आपल्या ताकदीच्या बाहेर जातात हे मोठे पॉवर प्लांट्स. पण जर स्मॉल पॉवर प्लांट्स केले किंवा मिनी केले किंवा मायक्रो केले तर हे कारखान्यातच बनवता येतात, जागेवर बनवायची गरज नाही. आणि बनलेले प्लांट आपण तिथं आता आपल्या इथले जे मोठे मोठे कारखानदार आहेत, गोदरेज किंवा लार्सन अँड टुब्रो किंवा वालचंद नगर किंवा असे खूप आहेत, किर्लोस्कर आहेत, तर त्यांच्याबरोबर संधान साधून आपण असे जागेवरतीच रिॲक्टर बनवणार आणि मग तिथून ते ट्रान्सपोर्ट करून जिथं आपल्याला बसवायचं आहे. हा एक महत्वाचा फायदा आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे मोठ्या अणुभट्ट्यापासून जो धोका वाटतो अणु ऊर्जेचा, तो म्हणजे थोडा इमॅजिनरी आहे तो धोका पण वाटतो. तर ह्याच्यापासून ऑलमोस्ट झिरो धोका आहे, कारण हे पाण्यात बुडवलेलेच असतात रिॲक्टर, त्यामुळं ह्याचा झिरो धोका आहे. असे ते ह्याचे 2 फायदे आहेत की रिॲक्टर हा एक रिॲक्टर दाखवलाय की जो आम्ही डेव्हलप केलाय. बिकॉज ऑफ स्मॉल प्लांट्स इन्व्हेस्टमेंट इज स्मॉल, हेच मी तुम्हाला सांगितलं. आणि आपण मेक इन इंडिया हे आपण भारतात तयार केलं असं आपण अभिमानाने लोकांना सांगण्यापेक्षा आपलंच समाधान, आपलीच ऊर्जा आणि देशाचे पैसे वाचणं, असं माझ्यासमोर जे तरुण तरुणी शास्त्रज्ञ असतील त्यांनी तुम्ही पण शपथ घ्या की आपण स्वातंत्र्य मिळवलं 1947ला, पण काहीही स्वातंत्र्य नाही, सगळं आपण परदेशातून आणतो. या ऊर्जेच्या क्षेत्रात तरी आपण कमीत कमी एवढं मोठं काम करून दाखवूया आणि हे शक्य आहे. पैसे लागत नाहीत, मोठी प्रयोगशाळा लागत नाही, लायब्ररी लागत नाही, काही लागत नाही. लागतं ते मन एकाग्र करण्याची ताकद लागते, तेवढी आपण सगळीजण बनवूया. आम्ही जे जे 70 वर्षाच्या पुढे गेलोय ते तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला तयार आहोत आणि आपण आपल्या देशाचं असं भाग्य उजळून टाकूया. धन्यवाद. वाह, छान. जोशी सर, आज पाऊण तासाचा त्रास तुम्ही घेतलात, नेहमीपेक्षा निम्मा तरी घेतला तुम्ही. आणखीन सगळ्यांना तुम्ही जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामधून 1 किंवा 2 विद्यार्थी तरी तुम्हाला मिळावेत अशी आपण अपेक्षा करूया. आता जोशी सरांच्या या संपूर्ण भाषणावरती कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याने जरूर विचारावेत. पहिल्यांदा आपलं नाव सांगावं आणि मग प्रश्न विचारावा. ठीक आहे. आता आता प्रश्न आपण विचारायला आवाहन करतो आहोत. हेमंत जोगळेकर, तुम्हाला काय विचारायचंय? हो सर, विचारा. मला प्रश्नापेक्षा सगळ्यात पहिलं म्हणजे सरांना मी आभार मानणं हे बरोबर नाही, पण आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे आज सरांनी जो आपल्याला मार्गदर्शन केलंय. तर मला विनंती वजा सूचना अशी करायची की सरांचं हे व्याख्यान मी अनेक वेळेला अनेक विषयांवरती आणि अद्यावत ऐकलंच आहे, पण आजचं व्याख्यान इतक्या सुलभ मराठी भाषेत, तेही क्लिष्ट विषयावरती इतकं छान पद्धतीने सांगितलं गेलं, तर त्याचं युट्यूबवरती आणि आपल्या मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर पण असतंच, पण ते आपण आपल्या विभागांना नक्कीच पाठवूया किंवा त्यांना आग्रह करूया की हे तुम्ही शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये जिथे मराठी माध्यमातून मुलं शिकतायत त्यांना आपण देऊया. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अपासर आपण कोणी योग्य व्यक्तींना आपण भेटू शकतो दोघं आणि त्यांनाही सांगू शकतो की याचा जास्तीत जास्त फायदा घेऊया, जेणेकरून शिक्षण संस्थांच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये
हा विषय लवकरच येऊ असं मला बर वाटतं. बर, उत्तम उत्तम सूचना आहे. आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? मी पानसे बोलतोय, एक विचारू का? बोला बोला, एक काय दोन विचारा. नाही, एका बाजूला कार्बन डायऑक्साईड कमी जावा याच्यासाठी ते प्रयत्न चालू झाले पाहिजे, ते बरोबर, आणि त्याचं तुम्ही सविस्तर वर्णन केलं. हो. पण कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कमी करण्यासाठी जंगलाची वाढ करावी, वनस्पतींची, झाडांची वाढ करावी, या दिशेने काही प्रयत्न आपल्या देशात किंवा जगात चालू नाहीत. तर हवेतला कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी याला आपण ग्रीन कव्हर असं नाव दिलंय, की झाडं वाढवणं. तर तो एक नंबरचा उपाय समजला जातो, की ते कसं देशादेशात वाढवता येईल. आधी आहे ते जंगल तोड कमी कशी करता येईल, पण CO2चं म्हणजे जे जे काही आहेत प्रकार CO2चं हनन करण्यासाठी, त्यातला हा महत्वाचा प्रकार आहे. आणि सगळे देश ते, आणि दुसरे अजून 4-5 प्रकार आहेत की कसं CO2चं आपण फायदा करून घ्यायचा. म्हणजे CO2 पासून आपल्याला समजा पॅरासिटामॉल मिळवायचं आहे, तर त्याची प्रोसेस कशी केली जाईल, तसं आपण करतो आपल्या संस्थेमध्ये. CO2 पासून आणखीन काहीतरी कार्बन मोनॉक्साईड करून, हायड्रोजन करून युरिया करू शकतो का, असं CO2 पासून आपण काय काय करू शकतो, असा एक रिव्ह्यू पेपर, दीर्घ पेपर, मोनोग्राफ असा आपण आपल्या संस्थेत लिहिलाय. खूप मोठा आहे, 50-60 पानाचा. तर तो, आणि त्याच्यामध्ये ग्रीन हाऊसचा तर महत्वाचा भाग आहेच. उत्तम उत्तम. पाटणकर साहेब, पाटणकर बोला. एक प्रश्न आहे, तो तांत्रिक आहे पूर्णपणे, की आपण जे कोळसा किंवा जे जैव इंधन आहे ते न वापरता, फॉसिल फ्युएल न वापरता वेगवेगळी तंत्रज्ञान आज जगात आहेत, ज्याचा सरांनी व्यवस्थित उल्लेख केला, त्याची आकडेवारी दिली वगैरे. तर हे करताना एक कार्बन, आपण फक्त टेम्परेचर किंवा हवामान बदल, तापमान वाढ ह्या व्यतिरिक्त पाण्याचं आणि जमिनीचं, मातीचं जे प्रदूषण होतं, ह्याही गोष्टी त्यात अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे फक्त हवामान बदला व्यतिरिक्त हे जे विषय आहेत ते, त्याच्याबद्दल सरांनी थोडंसं सांगावं, विशेषतः ही तंत्रज्ञान वेगवेगळी वापरताना. हा एक तांत्रिक भाग झाला. आणि दुसरा, की हे जे प्रयत्न चाललेले आहेत देशपातळीवर, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात परिणामकारकरित्या आज कुठलं जास्त करणं शक्य आहे, किंवा ज्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, ज्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त परिणामकारक होणं, हे कुठलं तंत्रज्ञान आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी जास्तीत जास्त चपखल आहे? असे 2 प्रश्न आहेत सर. हो, जरूर जरूर जरूर, छान छान प्रश्न आहे. एक म्हणजे अणुऊर्जा हाच एक पर्याय आहे. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित न करता जर आपल्याला आपली प्रगती साधायची असेल, आणि त्याचे काही दुष्परिणाम होणार नाहीत, आणि स्वस्त वीज तयार होईल. आता जी वीज होते त्याच्यापेक्षा कितीतरी स्वस्त होईल, जागा कमी लागेल. आपण एक इमॅजिन करा की एक मॉल आहे, आणि मॉलची एक खोली एक अणुऊर्जेसाठी ठेवली, आणि त्या खोलीला कुलूप लावलं. कुलूप लावायचं मॉल बंद करताना, सकाळी आल्यानंतर परत ती खोली उघडायची, न्यूक्लिअर रिॲक्टर चालू करायचा, आणि त्या मॉलला मिळेल. किंवा एखादी हाऊसिंग सोसायटी घेऊ की ज्याच्यामध्ये 5 बिल्डिंग्स आहेत, 6 बिल्डिंग्स आहेत, तर त्याच्यासाठी 1 मेगावॉटचा, 500 किलोवॉटचा, म्हणजे आपण त्याला मायक्रो रिॲक्टर म्हणतो, तो तिथे बसवायचा. म्हणजे त्याचंही काम झालं. म्हणजे जे आपण ट्रान्समिशन लॉसेस म्हणतो, तो विषयच संपला. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना हे मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आणि मी खूपच कन्व्हिन्स्ड आहे. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीनी पैसे कमी पडतील, आणि आता आमच्याकडे खूप चांगले चांगले कारखानदार, म्हणजे आम्हाला काय म्हणायचं ते ऐकण्यासाठी टाटा ग्रुप पासून ते जिंदाल ग्रुप आणि किर्लोस्कर फॅब्रिकेशन करणारे, असे जवळजवळ 40-50 मालक लोक ते एकत्र आले, आणि ते म्हणाले आम्हाला जी ऊर्जा लागते, सिमेंटचे मॅन्युफॅक्चरर्स असतात, तर ते लागते ते आम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला मदत करू आम्ही.
आणि हल्लीच आपल्या केंद्र सरकारच्या अर्थमंत्री त्यांनी 20,000 कोटी रुपये एवढ्या संशोधनासाठी राखून ठेवलेत. मला खूप छान वाटलं. आम्ही ते वापरणार पैसे, सगळे वापरू आम्ही पैसे. मुख्य म्हणजे आम्ही नक्कीच चांगलं त्याच्यातून रिॲक्टर्स तयार करू त्या ह्याच्यातून, आणि ते पब्लिक पार्टनर फेलोशिप त्याच्यासाठी पैसे आहेत. तर आम्ही पब्लिक आहोत, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हो, तर ते प्रायव्हेट आहेत. आणि CO2 चे जे इतर परिणाम तुम्ही म्हणालात, तर ते मी आरोग्यावर होणारे परिणाम जरा विस्ताराने सांगितले. जमिनीवर होणाऱ्या ह्यानी जमिनीची जी ह्याची जी काय म्हणू पीकवृद्धी आहे, त्याला मात्र थोडीफार मदत होईल त्याची. आणि हेल्थला तर प्रॉब्लेम्स आहेतच. पाण्यामध्ये जर CO2 गेला जास्त प्रमाणात, तर ऑक्सिजन कमी होतो. आणि मुख्य म्हणजे जे जलचर प्राणी आहेत, त्या प्राण्यांची म्हणजे समुद्रामध्ये आपण आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती की 3/4 भाग पाण्याने व्यापला आहे. आणि त्याच्यात जर CO2 गेला तर तिथल्या सगळ्या जीव प्राण्यांना मोठा धोका आहे. आपल्या नदी नाले तळी तिथेही तो धोका आहे. म्हणजे तर CO2 आत जाणार आणि ऑक्सिजन बाहेर पडणार. म्हणजे ऑक्सिजन पाण्यातलं कमी होणार थोडक्यात. आणि तो कमी झालेला ऑक्सिजन तो प्राण्यांना त्रास देईल. तर ते त्यांचे हेल्थ इफेक्ट्स, आपण प्राण्यांचे मी हेल्थ इफेक्ट सांगितले. आणि आता एकच शाश्वत असं आपल्याला इंधन आहे, कमीत कमी पुढचे 1000 वर्ष तरी बघायला नको असं इंधन आहे आपल्याकडे. आणि आपण स्मॉल, मायक्रो आणि नॅनो रिॲक्टर्स तयार करूया. सर, हे स्मॉल, मायक्रो आणि नॅनो रिएक्टरचं मॉडेल जगामध्ये कुठं वापरायला सुरुवात झाली आहे का? एक मी सांगितलं की फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजे प्लुटोनियम वापरून वीज तयार करणं, हे 20 वर्ष आपल्या कल्पकमच्या इंदिरा गांधी सेंटरमध्ये चालू आहे. 20 वर्ष तो एका पद्धतीचा स्मॉल रिॲक्टर झाला. म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन असं असतं की 300चा पुढचा मोठा रिॲक्टर, 300 मेगावॉटचा, 10 ते 300 स्मॉल रिॲक्टर, 10 ते 1 मायक्रो रिॲक्टर, 1च्या खाली नॅनो रिॲक्टर. त्यामुळे हा 20 मेगावॉटचा स्मॉल रिॲक्टर. त्याची गंमत कशी आहे म्हणजे आपल्याला हे खूप असं आश्चर्य वाटतं कधी कधी, पण आपली जी ॲटॉमिक एनर्जीची जी आतापर्यंतची जी प्रगती आहे मागच्या 50 वर्षाची धरू, तर आपले 2-4 रिॲक्टर सोडले तर सगळे स्मॉल रिॲक्टर्सच आहेत. सगळेच आहेत स्मॉल रिॲक्टर. आणि म्हणून त्याला आता पंतप्रधानांनी किंवा अर्थमंत्र्यांनी तेवढं पटकन मी विसरलोय की त्याला भारत रिॲक्टर म्हणून नाव द्यायचं. भारत स्मॉल रिॲक्टर असं नामाभिधान केलंय आपल्या रिॲक्टर्सना. नाही, ते बरोबर आहे, पण म्हणजे याचं पेटंटिंग होऊ शकतं का? ह्याचं आता आपण ओपन सोर्स मध्ये खूप पाठवलंय. मी जरा ह्याच्यावर विचार करीन ना की आपण ओपन सोर्स मध्ये किती ज्ञान ठेवलंय आणि ते क्लोज. पण ह्याच्या पुढं करतोय ते आपण. पण एका प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्यायला पाहिजे. जगातल्या कमीत कमी 50 कंपन्या तरी आमच्याकडे तंत्रज्ञान आहे असं करतात, पण त्याच्यापैकी कुणीही करून दाखवलं नाहीये. हा 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 पण जो करून दाखवेल त्याला जागतिक बाजारपेठ मिळेल, आणि ती खूप भव्य बाजारपेठ असेल. त्याच्यात जर आपण उतरू शकलो त्या भव्य बाजारपेठेत दाखवून, म्हणजे युरेनियम वापरून किंवा दुसरं काहीतरी वापरून. पण आपण खूपच पल्ला गाठलेला ऑलरेडी. म्हणजे आमचं असं मत आहे की एकदा इंधन घातलं की 5 वर्ष तरी इंधनाकडे बघायचं नाही. आणि ते कार्ट्रिज सारखं असेल. म्हणजे ते एक कंपनी फक्त इंधनाचाच व्यवसाय करेल. ते काढून घेणार, त्यांच्या कारखान्यात नेणार, असलेलं इंधन काढून टाकणार, दुसरं इंधन भरणार
म्हणजे वापरणाऱ्यांनी इंधनाला हात पण बोट पण नाही लावायचं. हा, तर पण असं ते ते आपण. सुरक्षेच्या दृष्टीने मला वाटतं आवश्यक आहे. हो 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 हो. कारण तर न्यूक्लिअर पॉवरवर सगळ्यात मोठा आक्षेप हा सुरक्षा हा आहे ना. सुरक्षा आणि त्या दृष्टीने हे स्मॉल मायक्रो नॅनो हे किती सुरक्षित आहेत किंवा तीच अडचण तर नाहीये ना, हे याचं खूप मोठ्या प्रमाणावर वापर होण्यामध्ये तो तर अडचण नाहीये ना. बरोबर बरोबर. आमच्या गटामध्ये आम्ही आता हे ग्लोबल वॉर्मिंग वरती जसं पुस्तक लिहिलं, तसंच एक पुस्तक असं लिहिलंय की अनरिझन्ड फिअर ऑफ न्यूक्लिअर पॉवर, आणि सगळे त्याच्यात टेबल्स वगैरे दिले आहेत की जे जे फिअर्स म्हणजे भीती व्यक्त केली जाते त्याला आधार कसा नाही आहे, असं एक आमचं पुस्तक आहे. पण आम्हाला तो प्रसार करावा लागेल, आम्हाला पेशन्स लागेल, आम्हाला आम्हाला प्रसार करावा लागेल. आम्हाला बरोबर. जर भारतीय रिएक्टर बनवायचं असेल तर हा पण मुद्दा महत्वाचा आहे एकदम. समाजामध्ये जी काही भीती आहे त्याच्यामध्ये ती बाजूला करून मग आणखीन काही त्याच्यात आणखीन संकट येतील, पण ते ठीक आहे. पेशन्स असला की सगळं होतं. आणखीन कोणाचा थँक्यू काही सर. प्रश्न आहे? थँक्यू. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? हो सर, मी पाटकर बोलतोय. हो सर. हा, नमस्कार सर. दोन तीन असे एकमेकात अडकलेले मुद्दे आहेत. एक तुम्ही सांगितलं की म्हणजे अपेक्षा आहे की 2050 साली 51% भारतात नागरीकरण होईल, शहरीकरण होईल. हा एक मुद्दा आहे. म्हणजे जे आपलं शहरीकरणाकडचा ओघ आहे त्यामुळे ऊर्जेची गरज वाढत जाते, हा एक भाग झाला. आणि जो मगाशी पानसेने म्हटलं की कमी करण्यासाठी झाडं लावायची, ते जर क्षेत्रफळ कमी झालं तर तो एक आपल्याला वेगळ्या तऱ्हेचा प्रश्न उद्भवणार आहे. आणि हो. त्याचबरोबर जसं कार्बन डायऑक्साईड आहे, तर हे जेव्हा शहरीकरण होतं तर आमचा अनुभव मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मी काम करत असताना सगळ्यात जास्त जे प्रदूषण आणि त्याचं जे टेम्परेचर मारक होतं ते म्हणजे NOx, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. तर हा म्हणजे ही एक मोठी वेगळी डायमेन्शन त्या ग्रीन हाऊस इफेक्टच्या वगैरे येते आणि तिचं पण कॉन्ट्रीब्युशन वाढणार आहे. हो हा हो एक मुद्दा कसा आपण कंट्रोल करू शकू याच्याबद्दल तुमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे कारखाने आणि उद्योगाला ऊर्जा लागते तेवढीच आता जवळपास परिवहन ट्रान्सपोर्टला लागते. हो तर हो आता हो हा हो. जे आता तुम्ही नॅनो रिॲक्टर म्हणताय ते मॉडेल जर आपण एरोप्लेन जहाज याच्यामध्ये जर एक तो पण एक सेक्टर ओपन केला तर हो. बरंचसं आपल्याला जे कॉन्ट्रीब्युशन टू टेम्परेचर वाढते जागतिक, त्याच्यावरती पण खूप नियंत्रण करता येईल. तर याच्याबद्दल काही तुम्ही सांगितलं तर बरं हो, होईल. जरूर जरूर जरूर. म्हणजे हा नायट्रोजन ऑक्साईड आहे ना, तो साधारण कारखान्यात तयार होतो की एखाद्या ठिकाणी 1000, 1200, 1400, 1600 असं तापमान जातं भट्ट्यांमध्ये, आणि तिथं नायट्रोजन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात. हो. तर आपण असं म्हणू की या विषयामध्ये जगात आपण सगळ्यात जास्त पुढारलेलो आहोत NOx दृष्टीने. तर मी काय विचार केला की आपण जर पुढारलेलो आहोत तर एक कारखाना करूनच का नाही दाखवायचा. हम्म, हम्म, म्हणजे NOx काढून हम्म, त्याचं उपयुक्त असं नायट्रिक ऍसिड तरी बनवायचं, हम्म, सोडियम नायट्राइट बनवायचं, पोटॅशियम नायट्राइट, हे सगळे उपयुक्त पदार्थ आहेत. हम्म, तर ते बनवायचा कारखाना मी डिझाईन केलाय आणि तो आता बसणार आहे. ह्याच्या आधीचे पण खूप मोठे मोठे कारखाने बसवले, पण आता हा क्लायमेट चेंज हा विषय माझ्या पदरामध्ये गेले 5 वर्ष आला. तर हम्म, त्याच्या अगेन्स्ट आता मी अंकलेश्वरला एक काय म्हणू मिनी मिनी पॉवर प्लांट बसवतोय. हम्म, हम्म, नायट्रोजन. पण हा सोडवण्यासारखा आहे. मी असं दाखवणार आहे की NOx प्रश्न सुटताना, हम्म, प्रश्न तर सुटेतच, पण 4 पैसे खिशात पण येतील. हम्म, हम्म, हम्म. आणि ट्रान्सपोर्ट, परिवहन. हो, परिवहनचा तापमान आणखीन खूप जास्त असतं. हो. हो, तर ते आता ते कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहेत त्याच्यामध्ये अजून संशोधन करावं लागेल. NOxचं ते 60-70% काम करतं,
उरलेल्या 30% का करत नाही त्याचा मात्र अभ्यास करावा लागेल अजून. बर, धन्यवाद. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? नाही. मग आपण आता प्रश्नोत्तर थांबूया. जोशी सर, तुमच्या भाषणामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरे तुम्ही सोप्या भाषेमध्ये दिली. काही त्याच्यामधली आव्हानं आहेत, काही ठिकाणी ते भेदायला आपण सुरुवात केली आहे. NOx सारखा अंकलेश्वरच्या कारखान्यातून परिवहनाचा प्रश्न अर्थातच मोठा आहे आणि त्याला तितकीच ऊर्जा लागते असं आता पाटकर सरांनी आपल्याला सांगितलं. तर ह्या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला हळूहळू सोडवणूक करून घ्यावी लागेल. काही मध्ये जोशी सर स्वतः काम करतायत. तेव्हा आजचा हा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करू. सर्व श्रोत्यांचे आभार, जोशी सरांचे आभार, आणि ही व्याख्यानमाला आता इथं थांबली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. नमस्कार.